गुड मॉर्निंग मित्रांनो. मागच्या वेळेस आपण पोल बद्दल आणि त्यावरील फॅब्रिकेशन बद्दल म्हणजे मटेरियल बद्दल आपण माहिती पाहिली. त्याच्यामध्ये पोल किती प्रकारचे असतात, फॅब्रिकेशन काय काय असतं, कंडक्टरमध्ये किती प्रकार असतात आणि प्रत्येकाचं कार्य काय असतं हे आपण सविस्तर पाहिलं. तर आज आपण ऑल अल्युमिनियम कंडक्टर ची माहिती बघूया. ऑल अल्युमिनियम कंडक्टर म्हणजे AAC. ह्यामध्ये अल्युमिनियमच्या अनेक तारा एकमेकावर गुंडाळलेल्या असतात. अनेक तारा एकत्र एकमेकावर गुंडाळल्यामुळे एकूण कंडक्टरची लवचिकता वाढते. त्यामुळे हाताळण्यात सोपं जातो. हा कंडक्टर टिकाऊ असतो व वजनाने हलका असतो. कंडक्टिव्हिटी त्यापेक्षाही 600,000 पर्यंत असते. ताणशक्ती ही कमी असते, म्हणून ह्याचा उपयोग कमी व्होल्टेजच्या व कमी स्पॅन म्हणजे 17 मीटर पर्यंत असलेल्या डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये केला जातो. सारख्या आकाराचे तांब्याच्या व ऑल अल्युमिनियम कंडक्टरचे वजन पाहिल्यास ऑल अल्युमिनियम कंडक्टरचे वजन तांब्यापेक्षा अर्धा असते. शिवाय किमतीने हे स्वस्त असतो, म्हणून सध्या सर्व राज्य विद्युत मंडळ डिस्ट्रीब्युशन साठी या कंडक्टरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर ऑल अल्युमिनियम कंडक्टरची आपण माहिती बघितली. आता आपण ACSR अल्युमिनियम कंडक्टर अल्युमिनियम कोड डिजिटल पोस्ट म्हणजे कंडक्टर. ह्या कंडक्टरमध्ये एक GI तार, कारण की हा हाय टेन्शन लाईनवर वापरतात म्हणून त्याच्यामध्ये एक छडा GI तारेचा वापरतात असतो. त्याचे भोवती अल्युमिनियमच्या अनेक तारांचा उपयोग दिलेला असतो. GI तारेचा आकार व अल्युमिनियमच्या तारांचा आकार सारखाच असतो. GI तारेचा रेजिस्टन्स हा अल्युमिनियम पेक्षा जास्त असतो, परंतु ACCच्या स्किन इफेक्टमुळे GI तारेतून करंट वाहत नाही. फक्त त्यावर कोर केलेल्या अल्युमिनियम तारामधून करंट वाहतो. आतमध्ये असलेल्या GIचा तार हा करंट पासून नेण्याचे कार्य करत नाही. फक्त त्या तारेमुळे एकूण तारेची ताणशक्ती वाढते आणि हा कंडक्टर एक मजबूत कंडक्टर म्हणून कार्य करतो. याच्यामध्ये GI तार टाकल्यामुळे त्याची ताणशक्ती वाढते आणि ती ताणशक्ती वाढल्यामुळे स्ट्रेंगिंग किंवा तार ओढताना तुटण्याची शक्यता नसते, म्हणून GI तारेचा वापर करतात. व अल्युमिनियमच्या तारांचा आकार सारखाच असतो. त्याच्यामुळे जसं GI तारेचा आकार असतो तसं अल्युमिनियमचे कंडक्टर असतात, त्यांचाही आकार सारखा असतो. आता ACSR कंडक्टर तांब्यापेक्षा सारखा रेजिस्टन्स साठी 50% मजबूत व 20% हलका असतो, म्हणून हा कंडक्टर तांब्यापेक्षा सारखा स्पॅनसाठी जास्त उपयुक्त
असतो. हा ACSR कंडक्टरमुळे तांब्यापेक्षा जवळपास 25% पोलची संख्या कमी होते. जास्तीच्या स्पॅनसाठी हा कंडक्टर वापरल्यामुळे साहजिकच जाड कंडक्टर वापरावा लागतो. त्यामुळे पोलवर लोड येऊ नये म्हणून मजबूत पोल वापरावे लागतात. मजबूत पोलची किंमत जरी वाढली तरी एकूण पोलची संख्या कमी झाल्याने इतर मटेरियलची बचत होऊन लाईन खर्च कमीच होतो. अशा प्रकारे हा कंडक्टरचे फायदे पाहता आणि कॉपरचा तुटवडा लक्षात घेता आजकाल सर्वत्र ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनसाठी या कंडक्टरचा जास्त उपयोग होतो. आपण नेहमी सांगतो कॉपर हा म्हणजे तांब मार्केटमध्ये बाजारामध्ये दुर्मिळ प्रमाणात असल्यामुळे आणि ते महाग असल्यामुळे ते न परवडण्यासारखं आहे. म्हणून आजकाल आपण म्हणजे ॲल्युमिनियम कंडक्टर वापर करतो आणि ॲल्युमिनियम कंडक्टर हा स्वस्त आणि मजबूत असल्यामुळे त्याची कार्यक्षमताही देखील चांगली असल्यामुळे आपण आजकाल ॲल्युमिनियम कंडक्टर वापर करतो. ACSR कंडक्टरमधील ॲल्युमिनियमच्या तारांची संख्या व GI तारांची संख्या पुढील सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे असते. म्हणजे त्यानंतर N अधिक 1 आणि +1. येथे N म्हणजे ॲल्युमिनियम तारांचा थर होय. समजा ॲल्युमिनियम तारांचा थर फक्त एक असेल तरी 3 × 1 आणि 1 + 1 बरोबर 7. ह्याप्रमाणे त्या ACSR कंडक्टरमध्ये एकूण 6 कंडक्टर पैकी 6 ॲल्युमिनियम तारांचा एक थर व एक GI तारांचा असेल. अशा प्रकारे ACSR कंडक्टरची रचना केलेली असते. आता आपण ACSRची माहिती बघितली. नंतर कॅडमियम कॉपर कंडक्टर. तर कॉपरमध्ये 1 ते 2% कॅडमियम मिसळलेले तर त्याची ताणशक्ती कॉपरपेक्षा 40% वाढते व कॅडमियम व कंटिव्हिटी फक्त 17% कमी होते. ताणशक्ती जास्त असल्यामुळे या कंडक्टरचा उपयोग नदी ओलांडून जाणाऱ्या ट्रान्समिशन लाईनमध्ये अर्थात ज्या ठिकाणी जास्त स्पॅन ठेवावा लागतो अशा ठिकाणी ट्रान्समिशन लाईन मध्ये केला असतो. जास्त स्पॅन मध्ये नदी नाले टेकडे जर असे असेल तर आपण स्पॅन मध्ये अंतर 2 पोल मधील अंतर त्याला आपण स्पॅन म्हणतो. अर्थात त्या ठिकाणी जास्त स्पॅन ठेवावा लागतो. अशा ठिकाणी ट्रान्समिशन लाईन मध्ये केला जातो. परंतु सध्या कॉपरच्या तुटवड्यामुळे याची जागा ACSR ने घेतली आहे. नंतर 5 फॉस्फर 20 येथे ॲल्युमिनियम सारखे उपायकारक वायू वातावरण सर्वातील व स्पॅन शुद्ध जास्तीचा असेल तर फॉस्फर ब्रॉन्झ हा धातू त्या ठिकाणी योग्य असतो. म्हणून फॉस्फर ब्रॉन्झ तारेमध्ये
कॅडमियम कॉपरचा व काही तारा मिसळून त्याचा उपयोग ट्रान्समिशन लाईनसाठी केला जातो. नंबर 6, गॅल्व्हनाइज्ड स्टील कंडक्टर. गॅल्व्हनाइज्ड कंडक्टर स्टीलच्या तारेवर जास्तीचा थर दिला असता त्या तारेला गॅल्व्हनाइज्ड स्टील तार म्हणतात. झिंकमध्ये जो कोटिंगमुळे स्टील गळत नाही ह्याचा रेझिस्टन्स कॉपर ॲल्युमिनियम पेक्षा जास्त असतो, म्हणून याचा उपयोग लाईन कंडक्टर म्हणून करीत नाही. परंतु काही ठिकाणी याचा उपयोग टेलिकम्युनिकेशन सर्किटमध्ये अर्थ वायर म्हणून, ग्राउंड वायर, ते वायर व गार्ड वायर म्हणून केला जातो. त्यानंतर ओव्हरहेड लाईनची तांत्रिकपणावर मेकॅनिकल डिझाईन ऑफ ओव्हरहेड लाईन. यांत्रिक विभागणीच्या आधारे ओव्हरहेड लाईन नेलेले असते. म्हणजे प्रथम जमिनीत खड्डा खोदून त्यावर फोर्डेशनच्या सहाय्याने पोल बसवले जातात. पोलवर क्रॉस आर्म आणि क्रॉस आर्म वर इन्सुलेटर बसवले असतात. इन्सुलेटरवर लाईन कंडक्टर बाइंडिंग करून नेलेले असतात. म्हणजेच ही लाईन पूर्णतः उभ्या वातावरणात असते. त्यामुळे कोणत्याही अत्यंत वाईट हवामानातही लाईन खराब न होता चांगली टिकाऊ राहते. म्हणजे अशीच त्या लाईनची बनावट करावी लागते. यांत्रिक बनावटीसाठी आपणास खालील काही गोष्टी माहिती असावी लागते. स्पॅन. कोणत्याही ओव्हरहेड लाईनच्या दोन जवळच्या पोलमधील अंतरास स्पॅन असे म्हणतात. स्पॅन जेवढा जास्त असेल तेवढी पोलची संख्या कमी लागते. त्यामुळे साहजिकच बाकीचे लागणारे मटेरियल जसे इन्सुलेटर, क्रॉस आर्म इत्यादी मटेरियल कमी लागून एकूण लाईनचा खर्च कमी येतो. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे स्पॅन किती ठेवता येणार नाही, कारण स्पॅन हा खालील गोष्टीवर अवलंबून असतो. आता स्पॅन हा कशावर अवलंबून असतो? आता हे खालील गोष्टीवर अवलंबून असतो. त्यामुळे खाली बघूया आपण काय त्याचा फायदा काय आहे. नंबर 1, कंडक्टरची संख्या. 2 कंडक्टर्सचा आकार अर्थात कंडक्टर्सचे वजन, नंतर पोलचा आकार व पोलची मजबूती. कमी व मध्यम व्होल्टेजच्या लाईनमधील पोलचा सरासरी स्पॅन 220 फूट म्हणजे 67.56 मीटर व टावर पोलचा सरासरी स्पॅन 600 फूट म्हणजे 183 मीटर असतो. परंतु परिस्थितीनुसार ओव्हरहेडसाठी 125 फूट, 128 फूट.12 मीटर पासून 350 फुटापर्यंत म्हणजे 1 म्हणजे 119.7